वारंवार लाईट बंद करणाऱ्या शेंडी उपकेंद्राचा जाहीर निषेध आदिवासी एक जुनीचा विजय असो. अरे बघता काय शामिल व्हा. अरे बघता काय शामिल व्हा. अरे बघता काय शामिल व्हा. नाही कुणाच्या बापाची. आडवी शूटिंग करा आडवी लाईट ही आमची जात नाही सर्वांची जात आहे सर्वांनी याच्यामध्ये सामील व्हायचंय सर्व आदिवासी आम्ही वैयक्तिक मोठा राजकीय कोणता नाही सर्व समाजासाठी आहे सर्व शेतकऱ्यांसाठी आहे त्यामुळे सर्व जे बघतायत त्यांनी बघताना सर्वांनी सामील व्हायचं या मोर्चामध्ये कारण लाईट आमची या इथं 2-4 जण आहेत यांची जात नाही सर्व शेतकरी वर्गाची जाते त्याच्यामुळे सर्वांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं अशी आमची सर्वांना विनंती आहे सर्वांना अधिकार आहे लाईटचा. आपण बिल भरतो स्वतः. आदिवासी एकजुटीचा विजय असो. आदिवासी एकजुटीचा विजय असो. लोड शेडिंग तात्काळ बंद झालीच पाहिजे. लोड शेडिंग तात्काळ बंद झालीच पाहिजे. शेतकरी एक जुटीचा विजय असो. शेतकरी एक जुटीचा विजय असो. लाईट आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची लाईट आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अरे बघता काय सामील व्हा. अरे बघता काय शामिल व्हा. अरे आम्ही 4-5 जण आमचीच लाईट जात नाही तुम्ही सर्व बघता तुमची पण लाईट आदिवासी जाते लोकांना तुम्ही पण जातीच याच्यामध्ये जाती सामील नाही. व्हा. तर तुमच्या घरी इन्व्हर्टर आहेत का आपल्या आदिवासी सर्व आदिवासी रक्त अस्मितेची अजूनही त्यामुळे सर्व गरज बांधवांनी नाही. यामध्ये सामील व्हा अरे बघता काय सामील व्हा. अरे बघता काय सामील व्हा. आदिवासी एकजुटीचा विजय असो. लोड शेडिंग झालीच पाहिजे. लोड शेडिंग बंद झाली पाहिजे. वारंवार लाईट बंद करणारी या शेंडी उपकेंद्राचा सरकार असो. वारंवार लाईट बंद करणारी या शेंडी उपकेंद्राचा सरकार असो. अरे बघता काय सामील व्हा. अरे या विचार करायचं काय? अरे वीज आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची वीज आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची वारंवार लाईट बंद करणारी या सरकारचं करायचं काय खाली कमला वापर. आदिवासी भागावर नेहमीच आपले अन्याय करत आलेले जे अधिकारी लोक. आदिवासी एक सुटीचा आदिवासी एक सुटीचा राघोजी भांगरांचा बिरसा मुंडांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की लोड सेटिंग झालीच पाहिजे झालीच पाहिजे वीज आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची वीज आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची शेतकरी एकजुटीचा विजय असो. आमचा एक. ते लोकांना बोलव ना आपले काय तिथूनच पाव राहिले पण शेतकऱ्यांनी न्याय द्या. वीज द्या वीज द्या शेतकऱ्यांना न्याय द्या. न्याय द्या. शेतकरी एकजुटीचा विजय असो. लोड शेडिंग करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. लोड शेडिंग करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची लाईट आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची लोड शेडिंग करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. लोड शेडिंग करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. विजय असो. वीर राघोजी भांगरांचा विजय असो. आपण याच ठिकाणी जे MSCB ला निवेदन दिले ते निवेदन आपण देत असताना त्या प्रमुख आपल्या मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्या अशा आहेत का लोड शेडिंगमुळं आपलं जीवन कसं विस्कळीत झालंय याचं सविस्तर मी त्यांना पत्र दिलेलं आहे का शेतीमधून आपला जो शेतकरी येतोय शेतकरी आल्यानंतर तो दमून येतोय सर्व भागातले भात लावणीचे आणि लागवडीचे कामं चालू आहे शेतकऱ्यांचे त्याच्यामुळे दम भांगून आल्यानंतर त्याला साधं गरम पाणी करणं लाईट नसल्यामुळं दिवाबत्ती करणं मुश्किल झालंय त्याच्यानंतर ज्या माता माऊली शेतीमधून येत आहेत त्या माता माऊलींना स्वयंपाक करण्याचं लहान बाळ सांभाळण्याचं जिगरीचं झालंय गेल्या 4-6 महिन्यापासून जी लोड शेडिंग चालू आहे ही आदिवासी भागातच का ग्रामीण भागातच का जर लोड शेडिंग तुम्हाला करायची असेल तर अर्बन विभागात करा शहरी विभागात करा म्हणजे ते लाईट बिल भरता येते ना आपण लाईट बिल भरत नाही याचा अर्थ असा होतो जर आपल्या ग्रामीण भागातला जाणून बुजून शेतकरी ग्राहक स्वतःची इज्जत राखण्यासाठी 200-250 ते 1500 रुपयाचं महिन्याला बिल भरतोय
त्या बिलाची कोणत्याही प्रकारचे यांना घेणं देणं नाहीये. महावितरणचा हा अन्यायकारक आपल्यावर लागलेला आहे. राघोजी बांगड्यांचा आपल्यावर अन्यायकारक हा जो त्यांनी लावलेला आहे आणि आपल्यावर जो लोड शेडिंगचा भार टाकलाय हा अन्यायकारक आहे. त्याच्यानंतर दूध व्यवसाय करणारे आपले छोटे मोठे शेतकरी आहेत, त्यांचे किती हाल होतात रात्रीची. त्याबा धरून जर त्यांना दूध काढावं लागतोय. आज रॉकेल नसल्यामुळे डिझेलचा वापर करून घराघरामध्ये डिझेल पेटवलं जातंय. याची कमीत कमी प्रशासनाला आणि शासनाला जाणीव पाहिजे. ग्रामीण भागाचा शेतकरी किती आत्मीयतेने आणि किती तन्मयतेने स्वतःला प्रपंच उभा करण्याचं काम करतायत आणि हे खीळ घालायचं काम करतायत लाईट घालून. त्याच्यानंतर जी पावसाळ्यामध्ये आश्रम शाळेचे विद्यार्थी निवासी आहेत, वसतिगृहाचे निवासी आहेत, आपले लहान बाळ घरामध्ये आहेत, यांच्यावर लाईट नसल्यामुळं जी वेळ आलेली आहे का सर्पदंशासारखे गडचिरोलीमध्ये आश्रम शाळेच्या 3 मुलींचा बळी गेला सर्पदंशाने. तो ह्याच कारणामुळे गेला का तिथं कोणत्याही प्रकारची लाईटची सुविधा नाहीये. आज जर आपल्याकडे अशीच जर सुविधा राहिली, लोड शेडिंग जर राहिलं तर आपल्या मुलांना पण त्यांना बळी पडावं लागणार आहे. आपल्या घरातल्या बायका मुलांना पण सर्पदंशाच्या हिंस्र प्राण्यांच्या यांच्या संरक्षण करणं आपलं मुश्किल होईल. त्यांना बळी पडावं लागणार आहे. त्यासाठी आपण ती मागणी घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर शाळकरी मुलांचं, विद्यार्थी मुलांचे जे शैक्षणिक नुकसान होते आज आपल्या भागामध्ये, त्या मुलं जे शाळेतून आल्यानंतर 6 ते 9 वाजेपर्यंत तो टायमिंग आमचा अभ्यासाचा, तो टायमिंग अभ्यासाचा असल्यामुळं त्यांना अभ्यास करता येत नाही. त्याचा जीवनावर परिणाम होतो. सर्व शेतकरी एकत्र येऊन हा एक महावितरणावरती मोर्चा नेत आहोत. याचं कारणही असंच तेवढं महत्वाचं आहे की गेली 2 महिने हा महावितरण कंपनीकडून हा रतनवाडी फिटर असेल, देवगाव फिटर असेल, हा सातत्याने होणारा अन्याय आहे. जीवनामध्ये जसं अन्न, वस्त्र, निवारा ही जशी मूलभूत गरज आहे तशी ही लाईट सुद्धा ही तितकीच गरज आहे. शाळेतली मुलं वर्गात शिक्षकांनी दिलेला त्यांचा हा पाठ्य पुस्तकाचा जो अभ्यासक्रम आहे तोही त्यांना अभ्यासाच्या वेळेमध्ये लाईट नसते. शेतकऱ्यांच्या ज्या माता भगिनी अतिशय पाण्यामध्ये काबाड कष्ट करून ज्या घरी येतात त्यावेळेस ऐन जेवणाच्या वेळेस आणि स्वयंपाकाच्या वेळेस लाईट नसते. तेव्हा त्यांनी या गोष्टीचा विचार करून या शेतकरी बांधवांना, या विभागाला, देवगाव फिटर असेल, रतनवाडी फिटर असेल, कारण ही परिस्थिती अजूनही आदिवासी एकत्र येत नसल्याची दिसते. या ठिकाणी भंडारदरा धरण 100 वर्ष झाले या ठिकाणी महावितरणाचा उत्पन्नाची बाब आहे. कोदणीमध्ये पॉवर हाऊस आहे, भंडारदऱ्यामध्ये पॉवर हाऊस आहे, परंतु याकडे कुणी लक्ष देत नाही. आपलं खायचं खाऊन दुसऱ्यांना विकलं जातं. आपलं इथं असलेली संपत्ती ही दुसऱ्यांना विकली जाते आणि आदिवासींना वाऱ्यावर सोडलं जाते. यापुढे कुठलाही आम्ही अन्याय सहन करणार नाही. आदिवासी एकजुटीचा आज याच ठिकाणी आपल्या सर्व शेतकऱ्यांचा, बंधूंचा आणि सर्व आदिवासी क्रांतिकारांचा, सर्व लोकांचा आज हा MSC मोर्चा चालू आहे. आणि आपण ठाणे साहेबांच्या माध्यमातून MSCला आपण निवेदन दिलेलं आहे. एक महत्वाचा मुद्दा असा वाटतो का ह्या आदिवासी भागामध्ये जंगलात राहणारा माणूस आणि त्या माणसाला जर लाईटच नाही, गायी पाजायच्या असतील, म्हैशी पाजायच्या असतील, अशी अवस्था जर ह्या भागामध्ये आहे. गाई म्हशी पाळतात लोक आणि गायी पाजताना लाईट नाही. उद्या आपल्या मंडळीला स्वयंपाक करायचा आहे. मला वाटतं काल परवा लाईट नव्हती तर माझ्या सुनेनं तेव्हा भाकर टाकायची भानवजूच टाकली. हा ज्वलंत उदाहरण आहे, ज्वलंत खरी गोष्ट आहे. तुम्हाला वाटत आलं तुम्ही हसता व्हा, पण खरी गोष्ट आहे. मग जर दिसतच नाही तर काय करणार. या अशी परिस्थिती झालेली आहे. आपला मुलगा शाळेतून आला, मुली शाळेतून त्याला अभ्यास करायला पाहिजे, अभ्यास झाला पाहिजे, पण लाईट जर नाही. आणि या ठिकाणी पॉवर हाऊस तयार होतो आदिवासी भागामध्ये, ही लाईट निर्माण होती आणि ह्या लाईटीचा वापर बाहेर जातो आणि याच ठिकाणी पॉवर हाऊस तयार होतो. आपल्याच लोकांना हा अन्याय आहे. विभागाला मागील काही 5-6 दिवसापूर्वी निवेदन दिलं
की आमच्या या भंडारदरा परिसरामध्ये या राजूर बीटमध्ये मागील 2 महिन्यापासून सतत 6 वाजता लाईट बंद केली जाते म्हणजे 6 वाजता आमचा माणूस अवनी करून घरात येतो. अवनी करून घरात आला की घरात लाईट नसते. म्हणजे आम्ही काही उपाशीच राहायचं का? घरामध्ये आल्यानंतर त्या महिला आहेत त्यांना स्वयंपाक करावं लागतं, घरात उजेड नसतो. आमचा विद्यार्थी 5 वाजता शाळेतून शाळा सुटल्यावरती घरी येतो, मग त्यांनी अभ्यास कधी करायचा? 6 वाजता लाईट बंद होते, रात्री 10 वाजता येते. म्हणजे ती कुठं जेवायला जाते आणि झोपायला येते. अशी खरं तर ही लाईट जाते की काय? हा अधिकारी 6 वाजता याचा अर्थ घरातून बाहेर जातो आणि 10 वाजता त्याच्या घरात झोपायला येतो असं म्हणावं लागेल. त्याला लाईटीची गरज नसेल, पण आम्हाला या गोर गरीब शेतकऱ्यांना लाईटीची गरज आहे. अरे लाईटची निर्मिती आमच्या भागात केली जाते. घाटघर जलविद्युत प्रकल्प आमच्या घाटघरला आहे, द्वारकाल प्रकल्प आमच्या भंडारदरा प्रकल्पावरती आहे, द्वारकाल प्रकल्प आमच्या वरतीच्या या प्रकल्पावरती आहे. अरे लाईट आमच्याकडे तयार करता आणि लाईट देता मात्र बाहेर आणि आम्हाला अंधारात ठेवता. महावितरण कंपनीचे जे असे विचित्र प्रकारे धोरण ठरवणारे अधिकारी आहेत, यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. शासनाला माझी विनंती आहे, या तालुका प्रशासनाला विनंती आहे का आमचा हा शेतकरी अजून शांततेत आहे, अजून शांततेत बोलतोय आणि ज्या दिवशी आक्रोश होईल त्या दिवशी हे प्रकल्प देखील आम्ही बंद करू अशी शासनाला विनंती करतो. आणि आजपासून 6 वाजताची लाईट बंद करताना ती बंद करा. दिवसा तुम्ही 1-2 तासाचं शेड्यूल घ्या, सकाळी 7 ते 6 वाजेपर्यंतच्या आतलं शेड्यूल घ्या. त्या शेड्यूल मध्ये तुम्ही लाईट बंद करा. पण संध्याकाळच्या वेळेला सूर्य मावळतो आणि तुम्ही लाईट बंद करता. हा धोरण ठरवणारा जो कोणी मूर्ख अधिकारी आहे यांच्यावर देखील कारवाई ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाईट गेली आणि घालवली तर उद्या परवा कोणताही सूचना न देता परत रस्ता रोको करण्यात येईल. तेव्हा ज्या पद्धतीनं वीज कर्मचाऱ्यांनी वीज प्रशासनाला जे आश्वासन दिलं आहे लेखित, त्या पद्धतीने आज दुपारपर्यंत जर ते काम नाही झाले आणि जर आज संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत लाईट घालवली तर कुठलीही सूचना न देता आम्ही याच्यापेक्षाही भयंकर रस्ता रोको करू. मग त्याची जबाबदारी सर्व ती त्या वीज प्रशासनावर राहील आणि इतर प्रशासनावर राहील. बरोबर बोलून मी थांबतो. जय आदिवासी. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. सगळी एकत्र आज 10 ते 15 दिवस झाल्यापूर्वी आपल्याकडे त्याला गावठी भाषेत असं म्हणतात आग्यापरट. म्हशी पाळल्या जात असताना तेव्हा म्हशींच्या मागे निघाला. रात्रीची वेळ 8 वाजता, 7 वाजेपासून लाईट जाईल, लाईट आली 9 वाजता. प्लस त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवस पासून गडी माणूस बाहेर कुठंतरी गेलेला असतो, तो 5-10 मिनिटं का 1 तास उशिरा असतो येण्याच्या संदर्भात. प्लस दुसऱ्या दिवस पासून हा लाईटीचा तोच नियम असू शकतो, याच्यात बदल झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, रानची वस्ती असल्यामुळं वाघाचा परिणाम, मग ह्या लाईटीत बदल का होत नाही? आज यांच्या संदर्भात जर त्यांना शंका वाटत असेल तर ही पब्लिक थोडी आहे, पण अजून थोड्या दिवसात हा अनुभव घेतल्यानंतर आम्ही हा उठाव केल्याशिवाय राहणार नाही. जे शेंडी महावितरण केंद्र आहे यांनी जे लोड शेडिंग चालवलं आहे हे अतिशय दुर्दैवी आणि अतिशय बोलण्याच्या पलीकडे कार्य केलेलं आहे. त्यांनी आदिवासी समाज जो कायम जेल जंगल जमीन यांच्यामध्ये वंचित राहिलेला आहे असं त्यांना वाटतंय. पण जर अस्मिता आणि यांची ओळख जर तुम्हाला करून दाखवली तर तुमचं हे जे शेंडी फिदर हे कायमचं आम्ही बंद करून टाकू इथे. जोपर्यंत आम्हाला आमची लोड शेडिंग बंद होत नाही आणि वीज पुरवठा सुरळीत भेटत नाही तोपर्यंत खूप त्रास होतो या गोष्टींचा. शाळेतल्या मुलांना स्वयंपाक, घरातल्या लोकांना कामधाम करून यायचं आणि चुली दिवाबत्ती पण करायची हे भेटत नाही. असं कार्य केलंय तुम्ही. आमच्याच भागात 3 उपकेंद्र ती घाटघर, पोदनी, भंडारदरा
आमचीच लाईट तयार करताना आम्हालाच भेटत नाही. हे खूप दुर्दैवी असं अन्याय आमच्यावरती. या गोष्टीचा मी पूर्णपणे निषेध करतो आणि शेंडी उपकेंद्राचा पण जाहीर निषेध करतो. आणि जे सरकार स्मार्ट मीटर या योजनेचा अवलंब करून राहिला आहे त्या विरोधात तर अतिशय निषेधच करतो. म्हणजे त्या कोणत्याच गोष्टीला आम्ही हे मान्यता देत नाही. आदिवासी एकजुटीचा विजय असो. लाईट आमच्या हक्काची, लाईट आमच्या हक्काची. जमलेले सर्व शेतकरी आणि या आदिवासी भागातील सर्व शेतकरी आपण ह्या वीज केंद्रावर महावितरणच्या वीज केंद्रावर उपस्थित झालो आहोत. प्रत्येक वेळेस आपल्याच आदिवासी भागावर प्रत्येक खात्याचं म्हणजे आपल्या शेतकऱ्यांच्या निगडीत असणारे वीज पुरवठा सुरळीत न होणे, आरोग्य केंद्र असेल, शाळा असेल, रस्ते असतील, अशा बऱ्याचशा गोष्टींवर आपल्याच भागावर आदिवासी भागावरच अन्याय होतात आणि हे अधिकारी मस्त येऊन हे करत असतात आणि त्यासाठी कुणी आवाज पण उठत नाही आणि आपण एकत्र येत नाही. त्याचाच परिणाम करून टाकावा ना. आज आपण जमलो आहोत आणि असेच एकत्र येऊन जर आपण लढा दिला, लढा द्यायची कारणच नाही, कारण आपल्यावर अन्याय होतोय म्हणजे माणसं आपले सहन करत राहिले. आतापर्यंत बराचसा काळ गेला, आपण बघतोय प्रत्येक गोष्ट कुणी सुज्ञान नव्हतं, परंतु आता आपली जनता खूप सुज्ञान झालेली आहे आणि प्रत्येक वेळेस असं फोन करा ना. या विषयावर आवाज उठवला पाहिजे आणि आवाज उठवल्याशिवाय ते अधिकारी काही जाग येणार नाही. म्हणून आज आपण इथं जमून सर्व एकत्रित येऊन आज आपण ह्या वीज वितरणाच्या मागणीचं निवेदन देत आहोत आणि ह्या निवेदनाचं शांततेने देऊ आणि जर याच्यात सुधारणा नाही झाली तर यापुढे आपण मोठ्या तीव्र स्वरूपात रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल. ही या वीज वितरणाने नोंद घ्यावी. शेतकरी एकजुटीचा महत्वाची बाब, आपण अभयारण्यातले रहिवासी होतो. त्या कळसुबाई हरिश्चंद्राचं जे अभयारण्य गव्हर्नमेंटने दिलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या 60 नुकसान झालेलं आहे. साप, वाघ, हिंस्र पक्षी आपल्याकडे सोडलेले आहेत. कालच आमच्या गावात पेनशेतमध्ये घराच्या बाहेर मागूनच निघाला, अंधारामध्ये सर्पदंश झाला. तो आता अकोल्याला 8 दिवस झाला ट्रीटमेंट घेतो. तर हिंस्र प्राणी ज्या भागात आहेत त्या भागातल्या माणसाचं संरक्षण करणं हे सरकारची जबाबदारी आहे. त्याच्यासाठी फॉरेस्ट खात्याने काही योजना आखलेल्या आहेत. इलेक्ट्रिसिटी तर महत्वाचीच आहे. तर आपल्या लोकांनी उठाव करणं हा माझ्यावर आहे. आता तुम्ही जे म्हटलात, आज आम्ही थोडी माणसं आहोत, नंतर क्रूर प्राणी ह्या आंदोलनात येईल. तर कृपा करून लाईटवाल्यांनी सतर्क व्हा, आम्हाला लाईट द्या आणि ते कंटिन्यू द्या. आज दिली, परत दूध द्या चालते, पण आता सापांनी माणसं मरायला लागले तर तुमच्या लाईटचा उपयोग काय आम्हाला? वाघ आमच्या टेन्शन मिळतं, शेतात घराजवळ वाघ येतात, दररोज वाघ आहेत आमच्या गावामध्ये आणि लाईट नाही. कुत्र सरपंचाच्या दारातून कुत्र नेलं परवा. हा, इलेक्ट्रिसिटी हा महत्वाचा आयटम आहे. आम्हाला वाचवायचा असेल तर तुम्ही लाईट आम्हाला रेग्युलर द्या आणि नाही दिले तर त्याचे परिणाम सांगितलेच पुढे काय होईल. मग तुम्हाला वाचवणार. हा, आपल्या आदिवासी परिसरात म्हणजे जंगल खूप असतं आणि या दिवसात गवता काळीची खूप अडचण होते. आदिवासी म्हणल्यावर काष्टाचं कुडाचं घर असतं. अशा वेळेस सामान्य नागरिकाला जर सर्पदंश झाला अंधारात रात्रीच्या वेळेस तर जवळपास दवाखान्याची पण सुविधा नसते. मग अशा वेळेस एखादा नागरिक दगावला तर त्याचं म्हणजे प्रशासन त्याची जबाबदारी घेईल का? आणि आपले जे लहान मुलं आहेत ते शाळेत जातात, त्यांचे पेपरचं रोटेशन म्हणजे जे पेपर पद्धती असते, तर मग त्यांचा जे अभ्यास करायचा टायमिंग आहे 1ली ते 7वी पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत ते 10 वाजेपर्यंत लाईटची वाट पाहत तोपर्यंत तर जागू शकत नाही ना. मग त्यांनी अभ्यास कधी करायचा? आपणच सांगा. समजा जर लाईट 10ला येत असेल तर त्यांनी अभ्यास कधी करायचा? म्हणजे ती मुलं शिकतीलच का? मग प्रशासनाने आपल्या आदिवासींना अजूनही मागास करायचा प्रयत्न करायचं ठरवलंय का? तर मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं
आणि MSCBच्या ऑफिसच्या अभियंता साहेबांना विनंती करतो की आपण जो लाईटचा लोड शेडिंग टायमिंग आहे तो म्हणजे बदल करावा. आणि बदल झालाच नाही, बदल केला लोड शेडिंग झालंच नाही पाहिजे आदिवासी भागात तरी. कारण कसं इकडं शेतकऱ्यांच्या मोटारी चालत नाही, पावसाळ्या दिवसात तरी 100% मोटर चालत नाही आणि 100% मोटर धारक पण नाही, बागायतदार नाही आहेत शेतकरी, पूर्ण कोरडवाहू शेतकरी आहेत. आमच्याकडे शेगडी वेगळे नाही शेतकरी असतील ते पण पाणी भरत नाही. त्याच्यामुळे लोड शेडिंगचा विषयच नाही आला पाहिजे असं मी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं कार्यकर्ता अभियंत्यांना सूचित करतो. आणि परत एकदा कैलासवासी माननीय पिचड साहेब यांना अभिवादन करून इथेच थांबतो. जय हिंद. एकदा या विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना सांगतो, आमच्या विभागाची लोड शेडिंग आदिवासी भागातली बंद झालीच पाहिजे. नाही झाली याच्यापेक्षा आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या वीज बोर्डाला वीज खांब उभा करण्याची जागा आदिवासीची, प्रकल्प समजा भंडाऱ्याचा प्रकल्प आदिवासी भागात, घाटघरचा प्रकल्प आदिवासी भागात, रंध्याचा प्रकल्प आदिवासी भागात, आमच्याच भागात आमची जागा पवन ही पवन चक्कीची ऊर्जा आमच्याच भागात सगळं आदिवासींचं असताना तुम्ही आदिवासी भागातच तुम्ही लाईट का घालवता? याचा अर्थ तुम्हाला जाणीवपूर्वक आम्हा आदिवासींना तुम्हाला डॅमेज करायचे, आमच्या असलेले हक्क तुम्हाला हिरावून घ्यायचे. त्यासाठी हे झालं नाही पाहिजे. यासाठी जर MSCBने किंवा या विभागाच्या अधिकाऱ्याने आमचं वेळोवेळी ह्या गोष्टीचं देखभाल केली नाही किंवा निरसन केलं नाही तर आम्ही नक्कीच 8 ते 5 दिवसात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि झालेल्या रस्त्यावर उतरल्यानंतर होणाऱ्या कोणत्याही गोष्टीला आम्ही जबाबदार नाही, सर्व जबाबदार इथला MSCB राहील ही सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भागवत. लाईटीची खूप गरज आहे. आपल्या घरात लहान मुलं वगैरे असतात, शेतातून महिला संध्याकाळी 6 नंतरच घरात येतात, ती स्वयंपाक करायला खूप प्रॉब्लेम होतात त्यांना. तर ते काम करून येतात त्यांना एवढा प्रॉब्लेम होतो. मी तर जाते कधीतरी कामाला तरी मला स्वयंपाक करायला खूप प्रॉब्लेम येतो. मी सरपंच असून मला खूप प्रॉब्लेम येतो स्वयंपाक बनवत. जेव्हा लाईट येईल ना तेव्हा मी स्वयंपाक वगैरे बनवतो. म्हणजे 9 वाजता लाईट आल्यानंतरच मी स्वयंपाकाला हात वगैरे लावतो. अंधारात काही सुचत नाही. तर आधीच सरकारने रॉकेल वगैरे बंद करून टाकली ती. ते आता आपल्याला उजेड नसल्यामुळे लाईटच नाही, टॉर्च बॅटरी वगैरे चार्जिंग वगैरे होत नाही. मुलं 9 वाजेपर्यंत जेवण करून झोपून वगैरे घेतात. एक तर त्यांचा अभ्यासाचा तुटवडा वगैरे असतो आणि आता वाघांचा सुसवाट वगैरे चालू आहे, त्याच्यामुळे कोणालाही काही होऊ शकतं. आपण तिथे जबाबदारी घेऊ शकत नाही, ही शासनानेच ती जबाबदारी घेतली पाहिजे. वाटली तर काही माणसं अशी आहेत की ते जागेवरती भरणा करू शकतात. आपल्याकडे सतत कामाचा व्याप असल्यामुळे सर्वच लोक सेंडीमध्ये येऊन बिलं भरू शकत नाही. त्यामुळे बिलं ही घरोघर द्यायची, एखाद्या दुकानात किंवा एखाद्या टपरीवर आणून ठेवू नये. तशी उद्या आमची ग्रामसभा आहे, त्याच्यामध्ये ठराव होऊन तुम्हाला तो ठराव पोच होईल. आणि दुसरा एक मुद्दा असा आहे का जे स्मार्ट मीटर आहेत आपल्याकडे ते आपल्याकडे कंपल्सरी करूच नये. कंपल्सरी न म्हणण्यापेक्षा एकही स्मार्ट मीटर ह्या गावामध्ये बसवलाच नाही पाहिजे. आणि तुम्ही सरपंचांना करून पोलीस डिपार्टमेंट परंतु कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर हे होत नाही. पोलीस डिपार्टमेंट काही हे करत नाही. तेवढ्या पुरती तुमची MC वगैरे नोंद करून घेतात आणि शोध चालू आहे. तर माझं पोलीस डिपार्टमेंटला एक विनंती आहे की असे चोर यांनी पकडून त्यांना काही शासन दिलं पाहिजे, केलं पाहिजे, याच्यावर आळा बसला पाहिजे. म्हणजे आपल्याला बऱ्याचशा गोष्टीचा विजेच्या याच्यात मदत होईल. ग्रामस्थ, शेतकरी वर्ग व आलेले सर्व तरुण कार्यकर्ते आमच्या या भावनेने आम्ही MSCB ऑफिसमध्ये आलो आहे. आदिवासी भागामध्ये गेल्या 3 महिन्यापासून लोड शेडिंग जी आहे ती 6 ते 10 या दरम्यान जाते. ती लाईट बंद करून आम्हाला नवीन 6 ते 10 या वाजेपर्यंत आम्हाला लाईट पाहिजे. या मागणीसाठी आम्ही या ऑफिसमध्ये आलोय. DYSP DY असतील किंवा भोईर साहेब असतील, बेंडकोळे साहेब असतील, या सगळ्यांना विनंती करतो. आमच्या ज्या शेतकऱ्यांनी तुमच्याजवळ ज्या विनंत्या केल्या, मागण्या केल्या, आमच्या 3 मागण्या आहेत. आम्हाला रेग्युलर लाईट दिली पाहिजे. जो नवीन मीटराची योजना आली आहे ती मीटर बसू नयेत आणि जे बिल तुम्ही दिलं जातं ते बिल आम्हाला रेग्युलर आमच्या घरी द्यावं.
अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतो का हे जे आहे या मागण्या मान्य करून आम्हाला त्या रेग्युलर दिल्या जाव्यात. या विभागामध्ये भंडारदरा प्रकल्प आहे, घाटघर प्रकल्प आहे, कोदणी प्रकल्प आहे. या भागामध्येच लाईट तयार होते आणि आम्हालाच लाईट दिली जात नाही. आम्ही शेतकरी आहे, आदिवासी ग्रामीण भागामध्ये तुम्हाला परिस्थिती माहीत आहे. आम्हाला इथून पुढे जास्त आक्रोश करून आंदोलन करायची पाळी येणार नाही. त्याच्यावर तुम्ही सर्व अधिकाऱ्यांना या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या ज्या तुमचे MSCBचे ऑफिस असतील त्या सगळ्यांना विनंती करा आणि सांगा का ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीची आहे. या सगळ्यांना मी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना, आलेल्या सर्व मंडळींना, सर्व शेतकऱ्यांचा मी पुन्हा एकदा आभार मानतो. आलेल्या सर्व सरपंच, ग्रामस्थ, कार्यकर्ते यांचा सगळ्यांचा आभार मानतो आणि मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. स्मार्ट मीटर आम्हाला नकोय. बरोबर. सर्वांनी आवाज द्या. स्मार्ट मीटर नको. लाईट बिल, लोड शेडिंग हे आमच्या फक्त माफ. तीनच मार्ग. लोड शेडिंग आजच बंद व्हायला पाहिजे. एक मिनिट थांबा. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, घाणे साहेबांचा